एक मुलगी धनंजयकडे रील काढण्यासाठी पुण्यातून आलेली होती, पण रील काढताना त्याने नाही म्हटलं, कारण तसा त्याचा अवतार नव्हता. पण ज्यावेळेस त्याने तिच्या पायाकडे बघितलं त्यावेळेस मात्र होकार दिला. चला तर बघूयात हे पायाचं गूढ नक्की काय होतं ज्यामुळे धनंजयने रील बनवण्यासाठी होकार दिला. तर धनंजयच्या डोअरचा जो काही प्लायवूड होता तो खराब झालेला होता, म्हणून त्याने गोडाऊनमध्ये जाऊन दुसरा प्लायवूड घेऊन त्याला कट करून तो लावतच होता. तेवढ्या धनंजयच्या मित्राकडून एक मुलगी आलेली होती जी पुण्यातून खास रील बनवण्यासाठी आलेली होती. तर धनंजयने सांगितले की माझा अवतार बघा, मी असं नाही व्हिडिओसमोर येऊ शकत, कारण जे कापताना जे लाकडाचा भुसा होता तो त्याच्या अंगावर उडालेला होता, कपडे खराब झालेले होते. तरीसुद्धा धनंजय नाही म्हणाला आणि अचानक त्याची नजर जी आहे ती पायाकडे गेलेली होती. तर तिचे पाय हे ते थोडेसे काळपट होते, पण चेहरा खूप गोरा होता आणि त्यामुळे धनंजय म्हणला ठीक आहे, आता आपण रील बनवूया. तिला पण असा आश्चर्याचा धक्का बसला की अचानक काय झालं. तर ते म्हणले की डायरेक्ट फोन समोर धरला आणि म्हणाले हे बघा, ही जी मुलगी आहे ती पुण्यातून आलेली आहे आणि यांचा ब्युटी पार्लरचा धंदा आहे. तर ती म्हणाली तुम्हाला कसं कळलं, कारण तिला देखील आश्चर्य वाटलं. तर ते म्हणाले तुमच्या पायाकडे बघून, कारण तुमचं तोंड पण बघितलेलं आहे आणि पाय पण बघितलेले आहेत, कारण ऑब्व्हियसली ब्युटी पार्लर आहे म्हणल्यावर तिने फुल मेकअप केलेला होता आणि पाय तर तिचे ॲज इट इज होते. त्याच्यामुळे ती रील जी आहे ती 3.3 मिलियनला गेलेली होती एका दिवसात, असंच धनंजयने सांगितलं. आणि दुसरा जो व्हिडिओ होता तो बायकोसोबत केलेला होता की बायको अशी किचनवरती काम करत होती आणि मी तिच्या पाठीमागे उभारूनच तिला खाकी खाकी म्हणत होतो. तेवढ्यात आई मागून येते आणि तिचा उपास आहे आणि तू काय करायला लागला, अशी एकदम तिने नॅचरल रिॲक्शन दिलेली होती. आणि तो व्हिडिओ जो होता तो एका दिवसामध्ये 13 मिलियनला पोहोचलेला होता. असेच माझे सगळे व्हिडिओ आहेत रँडमली मी केलेले आणि ते सुद्धा खूप व्हायरल झालेले आहेत असं धनंजय सांगतो. तर धनंजयचे हे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिलेत की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.